नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 26 फेब्रुवारी आणि 26 फेब्रुवारीचे महत्वाचे आपण 20 प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, स्पर्धा परीक्षेसाठी करंट अफेअर हा महत्वाचा घटक आहे. आणि आपण नवीन असेल नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. आणि व्हिडिओ पाहताना स्टार्ट पासून ते शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्या प्रत्येक गोष्ट समजत जाऊ शकेल. ठीक आहे, ओके. कालचा प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद 26 कोठे आयोजित करण्यात आली? तर उत्तर आहे याचं बंगळुरू मध्ये ती आयोजित करण्यात आली होती. आजचा पहिला प्रश्न, राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 26 कोठे आयोजित करण्यात आला? तर उत्तर आहे शेगाव मध्ये तो आयोजित करण्यात आलेला होता. कुठे? शेगाव. राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 26 आयोजन भारत सरकारचे आयुष मंत्रालय. दिनांक 25 ते 28 फेब्रुवारी 26. ठिकाण शेगाव. उद्दिष्ट आयुर्वेद, योग, सिद्धी, युनानी आणि होमिओपॅथी प्रचार करणे. लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न, कुनो राष्ट्रीय उद्यानात 3 चित्त्यांच्या पिल्लांच्या जन्मानंतर भारतात एकूण चित्त्यांची संख्या किती आहे? तर उत्तर आहे 38 चित्ते आता झालेले आहेत. डिटेल पाहूया. भारतात जन्म झालेल्या आणि जिवंत असलेल्या बछड्यांची संख्या आता 27 झाली. नुकत्याच जन्मलेल्या 3 गोंडस शौकांमुळे भारतातील चित्त्यांची एकूण संख्या 38 वर पोहोचली आहे. कुठे जन्म झाला? दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या गामिनी या मादी चित्त्याने कोनो नॅशनल पार्क मध्ये 3 निरोगी शौकांना जन्म दिला आहे. ठीक आहे, कोनो मध्ये. ओके. पुढे तिसरा प्रश्न, भारत, जर्मनी, जपान, ब्राझील या 4 G4 गटाची बैठक कोठे झाली आहे? तर सध्या ती ब्राझील मध्ये झालेली आहे. 4 देश भारत आहे, जर्मनी आहे, जपान आहे, ब्राझील आहे. हा गट संयुक्त सुरक्षा परिषद सुधारणा आणि कायमस्वरूपी सदस्यासाठी प्रयत्न करतो. अलीकडे बैठक जर्मनीमध्ये झाली होती. लक्षात ठेवा. सध्या जर पाहायला गेलं, ही बैठक कुठे झालेली आहे? तर उत्तर आहे याचं, सॉरी मित्र हो, ब्राझील नाही तर जर्मनीमध्ये ती झालेली आहे. ठीक आहे, ओके. कुठे झाली मित्रांनो? जर्मनीमध्ये झालेली आहे बैठक. ठीक आहे, ओके. पुढे तिसरा प्रश्न उत्तर काय? जर्मनी. 4 देशात बैठक होत असते आणि आता सध्या ती कुठे झालेली आहे? जर्मनीमध्ये बैठक झालेली आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, चौथा प्रश्न आपण पाहतोय. लक्षात असू दे. प्रश्न विचारलाय, एआय एआय फॉर ऍग्रिकल्चर रोड मॅप है ना, एआय हॅकथॉन आणि ऍग्रिकोश है ना, ऍग्रिकोश कोणत्या राज्यात सुरू घोषित करण्यात आली आहे? म्हणजे कोणत्या राज्यात ती सुरू झालेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यात ती सुरू झालेली आहे. कुठे? राजस्थान राज्यात. पुढे पाचवा प्रश्न, लखपती बिटिया योजनेत एकूण किती आर्थिक मदत दिली जाते? प्रश्न विचार, लखपती बिटिया योजनेत एकूण किती आर्थिक मदत दिली जाते? तर उत्तर आहे 56,000 रुपये लखपती योजनेमध्ये दिली जाते. लक्षात ठेवा, किती? 56,000 रुपये. कोणी सुरू केले? दिल्ली सरकारने सुरू केले. ठीक आहे, कधी सुरू केले? 10 फेब्रुवारी 2026. अंमलबजावणी 1 एप्रिल 26 पासून. पूर्वीची योजना लाडली योजना होती. आर्थिक मदत 56,000, उत्पन्न मर्यादा 1,20,000 पर्यंत असणं पाहिजे. आणि 18 वर्षापूर्वी विवाह झाल्यास लाभ रद्द होतो. म्हणजे 18 वर्षापूर्वी म्हणजे 18 वर्षाच्या आत जर लग्न केलं असेल तर हा लाभ होणार नाही, तो रद्द केला जाणार. सहावा प्रश्न, बाग्लिहार प्रकल्प कोणत्या नदीवर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता हा का? कारण की चर्चेतला विषय म्हणून हा प्रश्न घेण्याचा उद्देश ठरवला. तर उत्तर आहे चिनाब नदीवर आहे. पाहूया काय आहे. ठीक आहे, बागलिहार जलविद्युत प्रकल्प. ठीक आहे, बागलिहार डॅम रामबन जम्मू काश्मीर चिनाब नदीवर आहे. क्षमता 900 मेगावॅट क्षमता असलेला हा जलविद्युत प्रकल्प आहे. प्रकार आहे रन ऑफ द रिव्हर या नावाने तो ओळखला जातो. टर्बाईन आहे 6x150 मेगावॅटचं. बांधकाम 1999 ला आणि कार्यान्वित झालं 2008 ला पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. कधी कधी असा प्रश्न येतो असतो, चर्चेतला विषय असेल तर हा घेणं गरजेचा असतो. पुढे सातवा प्रश्न, जेंडू पेगवी कोणत्या विषाणूमुळे चर्चेत आहे? तर H5N1 या विषाणूमुळे तो चर्चेत असणारा विषय आहे. H5N1 लक्षात ठेवा. ठीक आहे, जेंडू
पेंग्विन H5N1 संसर्ग. ठीक आहे. प्रजाती आहे पायगोसेनेसिस पुआ असं त्याला नाव आहे. विषाणू H5N1 ब्रीड फ्लू आहे, हा बर्ड फ्लू आहे लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियन बाह्य प्रदेशात पहिला संसर्ग हा ठरलेला आहे. ठीक आहे. आपण पाहतोय 8वा प्रश्न. वज्रप्रहार सरावाची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? तर मित्रो याचं उत्तर आहे 2010 या वर्षी झालेली आहे. वज्रप्रहार 2026 युद्ध सराव वज्रप्रहार भारत अमेरिका संयुक्त सराव 16वी आवृत्ती 23 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान चालणार आहे. स्थान आहे बाकलोह हिमाचल प्रदेश सुरू होणार आहे आणि याची सुरुवात झाली 2010 मध्ये. सध्याची आवृत्ती 16वी 23 फेब्रुवारी 23-15 मार्च ठीक आहे हिमाचल प्रदेशमध्ये सुरू आहे. कोणत्या दोन देशांची आहे? भारत आणि अमेरिका. 9वा प्रश्न. लोसर उत्सव प्रामुख्याने कोणत्या धर्माशी संबंधित आहे? ठीक आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय तर कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर तो बौद्ध धर्माशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर 2 आहे. लोसर ही तिबेटी नववर्ष सण आहे. हा सण लडाख, हिमाचल प्रदेश, सिक्कीम येथे साजरा होतो. बौद्ध परंपरेशी संबंधित सण आहे. 10वा प्रश्न. दिवांग बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जात आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. कोणत्या राज्यात बांधला जात आहे? त्याचं उत्तर आहे मित्र हो अरुणाचल प्रदेश मध्ये तो बांधला जात आहे. कुठे? अरुणाचल प्रदेश. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. 11वा प्रश्न. ICDS 26 मध्ये AI आधारित प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला आहे. कोणता AI आधारित प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे डॅम चार्ट DAMCHAT लक्षात ठेवा. 12वा प्रश्न. एम्स नवी दिल्ली टेली रोबोटिक अल्ट्रासोनोग्राफी द्वारे अंटार्क्टिकामधील कोणत्या भारतीय संशोधन केंद्राशी यशस्वीरित्या जोडले गेले आहे? ठीक आहे. प्रश्न विचारलाय की एम्स नवी दिल्ली टेली रोबोटिक अल्ट्रासोनोग्राफीद्वारे अंटार्क्टिकामधील कोणत्या भारतीय संशोधन केंद्राशी यशस्वीरित्या जोडला गेलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर आहे मैत्री स्टेशनशी जोडलेला आहे. उत्तर काय? मैत्री स्टेशन. 13वा प्रश्न. भारतीय नौदलाने सुरू केलेल्या पहिल्या स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण जहाजाचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे कृष्णा हे त्याचं नाव आहे. 14वा प्रश्न पाहतोय आपण मित्र हो लक्षात ठेवा. 14th नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. भारतातील सर्वात मोठा 16 गिगावॅट लिथियम आयन बॅटरी कारखाना कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? तर उत्तर आहे लिथियम कारखान्याचा उत्तर आहे आंध्र प्रदेशमध्ये उभारला जाणार आहे. 15वा प्रश्न. मिलान कोर्टिना 26 हिवाळी पॅराऑलिम्पिकसाठी रशियन खेळाडूवरील बंदी कोणत्या संस्थेने उठवली आहे? त्याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समितीने ही बंदी उठवलेली आहे. 16वा प्रश्न. 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवोपक्रम वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर त्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर उत्तर आहे इमॅन्युएल मॅक्रोन नावाचे हे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत. 17वा प्रश्न. वज्रघात हा लष्करी सराव कोणत्या भागात आयोजित करण्यात आला आहे? 17वा प्रश्न. उत्तर आहे वज्रघात पाहायला गेलं तर तो राजस्थान राज्यामध्ये तो लष्करी सराव सुरू करण्यात आलेला आहे. कुठे? राजस्थान राज्यात लक्षात ठेवा. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. 18वा. इटाखोरी महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? इटाखोरी पाहायला गेलं मित्रांनो तो झारखंड राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे. 19वा प्रश्न. बायो एशिया 26 परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? आपल्याला असा प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो इथे थोडासा पॉइंट चुकलेला आहे. उत्तर आहे हैदराबाद मध्ये तो आयोजित करण्यात आलेला आहे. कुठे? लक्षात ठेवा हैदराबाद. ठीक आहे. हैदराबाद लक्षात ठेवा. पॉइंट खूप महत्वाचा आहे. कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? हैदराबाद. 20वा प्रश्न. फेब्रुवारी 26 मध्ये कोणत्या देशाने ओटावा कन्व्हेन्शन म्हणजे खाणीबंदी करारामधून माघार घेण्याची घोषणा केलेली आहे?
बघा पॉइंट खूप महत्वाचा आहे. ओटावा कन्व्हेन्शन खाणी बंद करारामधून माघार घेतली आहे, तर पोलंड देशाने माघार घेतलेली आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, भारत जेन या भारतातील पहिल्या सरकारी एआय उपक्रमाचे उद्घाटन कोणी केले? ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, डॉक्टर जितेंद्र सिंह आणि चौथा ऑप्शन आहे अश्विनी वैष्णव. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचे, जो उत्तर काय असणार आहे. आणि मित्र संपूर्ण घटक आपण घेण्याचं काम केलेलं आहे. परिपूर्ण आपण वाचत जा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न प्रत्येक पाठ समजत जाईल. ठीक आहे. आज इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.